मित्रांनो आम्ही लालबागला आलो आहे आणि लालबागला हे मार्केट बरोबर साईराम मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे दिवाळी गेली, नोव्हेंबर डिसेंबर महिना गेला, तर आपला एक साई भक्तांचा सण येतो, तो म्हणजे साई पालखी. तर मित्रांनो, आपली पालखी जाते 10 जानेवारी 2024ला. तर आपण त्या साई पालखीला सजावटीसाठी सामान घ्यायला आलो आहे लालबाग या ठिकाणी. आणि इथे आपण बघूया आपल्याला काय काय भेटते. तर आपल्याला गमछे, कुर्ता घ्यायचा आपल्याला, परत आपल्याला गांधी टोपी घ्यायची. तर आपण लवकरच जाऊया लालबागच्या या मार्केटमध्ये. तर माझ्यासोबत आहे आज सम्या भाऊ. तर आपण लवकरच जाऊया काही न बोलता. तर चला, साईराम. तर मित्रांनो आम्ही लालबागला आलो आहे आणि लालबागला हे मार्केट बरोबर ऑपोजिट साईडला, जिथे लालबागचा राजा बसतो, लालबागचा राजा जे मंडप आहे त्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला हे लाईनमध्ये दुकानं दिसतील. मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे पूर्ण मार्केट आहे. इथे तुम्हाला गमछे, शाल वगैरे सगळं भेटेल. तर इथे मला एक बघा, हे आहे अब्दगिरी. आपल्या पालखीसोबत असते अब्दगिरी. तर या लाईनीमध्ये बघू शकता तुम्ही पूर्ण दुकानच आहेत. मस्त. कपड़ा है आपके मारेगा मैं दूसरा भी माल नहीं उठाया तुम्हारे चक्कर में आ जा रहा. तर फायनली मित्रांनो, आम्ही घेतल्यात शाल वगैरे आपल्याला जेवढ्या पाहिजे होत्या. आणि पालखीचं थोडं सामान अजून आपल्याला अजून फुलं घ्यायची. तर आपण चाललो इथून पुढे लालबाग मार्केटला फुलांच्या. तर तिकडे बघूया आपल्याला भेटतात का फुलं. तर चला जाऊया. तर फायनली मित्रांनो, आपण पोचलो आहे फुल मार्केटला आणि आपण आलो आहे आता क्रॉफर्ड मार्केटला. कारण फुलं आम्ही खूप शोधली लालबागमध्ये, जशी पाहिजे होती तशी भेटत नव्हती आणि आता आपल्याला भेटले. तर तुम्ही बघू शकता मागे पूर्ण फुलांचं मार्केट आहे हे. तर आपण घेऊया आणि बघूया आपल्याला 100 रुपये खुला देतो. कुठली चांगली वाटतात ती घेऊया आपण आणि निघूया. आओ क्या हो भाई साहब. सो गाईज, फायनली आपण ही वाली घेतली आहे पालखी सजवायला आपली. एकदम मस्त वाटते डिझाईन. राजू भाई, ये ऊपर नहीं था. फुलंच फुलं. तर फायनली मित्रांनो, आपण इथनं फुलं घेतली आहेत आणि फुलं मागवायला 15 मिनटं लागतील. तर आपण तेवढंच चायचा ब्रेक घेऊया. पूर्ण फाटले इकडे ट्रॅव्हल करून करून टू व्हीलरवरती. एवढी गर्दी होती या ट्रॅफिकमधनं आम्ही इथे एवढं लांब आलो आहे. 4 व्हीलरमधनं बाबा संध्याकाळचे 11 वाजले असेल. तर आपण चाय पिऊया. तर चला. तर मित्रांनो, खूप वेळ फिरल्यानंतर आम्हाला एक चायचं दुकान भेटलं आहे. अरे यार, हे चायचं दुकान नाही भाई, हे इकडे कुठे घेऊन आलं बघा बर्गर खायला. बर्गर पण नाही, डोनट्स. तर आपल्याला अजून पण चायचं दुकान भेटलं नाही इथे. साहेब चाललेत पुढे, चायचं दुकान शोधतात पण चायचं दुकानच नाही इथं आपल्याला माहिती. आपण आलोय क्रॉफर्ड मार्केटला आणि ते चायचं दुकान कुठे आपल्याला माहिती नाही. सो चला शोधूया आपण, बघूया कधी भेटतं. फायनली मित्रांनो, आपल्याला चायचं दुकान भेटलंय. तर भावाबरोबर चेस करूया आणि चाय पिऊया, थोडी एनर्जी अप करूया आणि मग निघूया परत आपल्या फुलं घ्यायला. माझ्यासोबत एक लहान पोरगा आलाय, हा सम्या भाऊ आपला. त्याला पक्षी बघायचे. तर आम्ही इथं मस्जिदला पक्षी मार्केटला आलोय. तर भावाला एवढी आतुरता आहे ना त्यांना बघायची. तर चला आपण जाऊया आणि बघूया.
ये 4,500 फुल पर्शियन कॅट क्रेझी यार असली भाई एक नंबर. क्यूट क्यूटेस्ट फेवरेट. काय भारी भारी आहेत मित्रांनो इकडे एकदम लहान लहान डॉगीज कुत्रे. अजून इथे भेटलेत आपले ब्रदर्स गोल्डन रिट्रीवर. कुठलेच गोल्डन वॉट एव्हर आय डोंट नो. मस्त एकदम क्यूट वन. और भाई सब ठीक. मित्रांनो 4,000 ला आहे 4,000. व्हाईट पण आहे 4,000 ला पर्शियन. सो गाईज आपण फायनली हे 2 घेतलेत. खूप मस्त वाटली ही डिझाईन आणि पालखीवरती आपण लावायचे, पालखी सजवायचे. तर लवकरच तुम्हाला दिसेल पुढच्या ब्लॉगमध्ये. तर फायनली मित्रांनो आपल्याला जे पाहिजे होते आपण लालबागवरनं घेतले. आपले शाल, गांधी टोपी, परत आपल्याला कुर्ते पाहिजे होते. आपण थोडे कुर्ते घेतले जे पाहिजे होते आपल्याला. आणि परत आपण तिकडनं क्रॉफर्ड मार्केटला आलो आणि फुलं घेतली आपण पालखी सजवायला. तर तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हालाही हवं असेल तर फुलं तुम्हाला लालबाग मार्केटला नकली फुलं भेटणार नाही. तर तुम्हाला क्रॉफर्ड मार्केटला जायला लागेल. तर तुम्ही क्रॉफर्ड मार्केटला या तुम्हाला नकली फुलं हवी असतील तर सजावटीसाठी. तर आम्ही घेतली आहेत. पण लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत साईराम.